नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या झटपट बातम्या. पुण्यात फळभाज्यांची आवक रोडावली, फळांचा राजा खातोय भाव. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चाकणला कांद्याची आवक घटली, बटाट्याची आवक व भावही स्थिर. एकूण उलाढाल 4,30,00,000 रुपये. लग्न सराईमुळे शोभिवंत फुलांना मिळतोय भाव. साखरेची दरवाढ सुरूच, डाळींची दरवाढ थांबली. चॅनलला जर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन प्रेस करा. युरियाची टंचाई, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. आंबेगावातील राजकीय नेते निवडणुकीत मशगूल. आंब्याची आवक वाढली, कांदा लसूण स्थिर. मार्केटमध्ये भाज्यांचा आवकेत चढउतार. सांगली बाजारपेठ. सांगोला तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा फटका. घरावरील पत्रे उडाले, घरांचे प्रचंड नुकसान. दलित ऊसाची कपात रक्कम शेतकऱ्यांना परत देणार आमदार बबनराव शिंदे. दोन्ही युनिटची 4 कोटी रक्कम. पाडे शहरात अवकाळीचा धुमाकूळ, लाखो रुपयांच्या केळीबागा जमीनदोस्त. शेतकरी चिंताग्रस्त. काळमावडी धरणाच्या डाव्या कालव्याचे काम कासवगतीने. 34 वर्षापासून काम रखडले, पाण्यासाठी शेतकरी बसलेत डोळे लावून. कोकणच्या हापूसला नवसंजीवनीची गरज, समस्यांचा डोंगर कायम. अर्थकारणात महत्त्वाची भूमिका, मार्केटिंग व्यवस्था आजही दलाली भूमी. निर्यात बंदीमुळे 2 महिन्यापासून बेदाणा दरात घसरण. दुष्काळात धोंडा महिना, जत तालुक्यातील बेदाणा उत्पादकांची स्थिती. वांगखोऱ्यात हवामान बदलामुळे आंबा बागायतदार अडचणीत, दर गडगडण्याची चिन्हे. एका झाडाला 30 ते 40% मोहर. दूध अनुदानाचे आतापर्यंत 176 कोटी वितरण. 10 मार्चपासून दुधाला मिळणार मदत. कडधान्याची यंदा दुप्पट आयात. केंद्र सरकारकडून दर नियंत्रणाचे प्रयत्न. 31,000 कोटींवर खरेदी. ज्वारीच्या दरात निम्म्याने घट, पेरा वाढल्याचा परिणाम. 2952 रुपयेपर्यंत दर. केसर आंबा प्रति क्विंटल 12,000 रुपयावर. मागणी चांगली, दर सुधारण्याची शक्यता. केळीची आवक 110 क्विंटल.